सामान्य वर्गाला पाहिजे होतं ते देण्याचं काम या सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। कोणीच विचार केला नव्हता इतकं चांगलं बजेट सरकारने आणलं। ऑपोजिशन फक्त आलोचना करण्यावरती भर देत होते। ऑपोजिशन विरोधक जे आहेत ते नेहमी फक्त विचारत होते की सामान्य वर्गाला काय, तर ह्या बजेटमधून सामान्य वर्गाला भरभरून देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। मिडल क्लास जो सगळ्यात मोठा वर्ग आहे टॅक्स पेयरचा, त्याला सगळ्यात मोठं टॅक्स रिलीफ म्हणजे 12 लाखापर्यंत एकही रुपये भरावा लागणार नाही एवढं मोठं रिलीफ जे आहे हे सरकारच्या माध्यमाने दिले गेलेलं आहे। याच्या अगोदर 2014 पासून 5 लाख 7 लाख आता काही लोकांना वाटलं होतं की वा जास्तीत जास्त 8 लाख 9 लाख पर्यंत करतील, पण सरकारने छप्पड फाडके रिलीफ जे आहे हे सामान्य वर्गाला दिलेलं आहे। मला वाटतं याच्यामध्ये मॅक्झिमम मिडल क्लास जो आहे तो कव्हर होईल। एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमाने दिला गेलेला आहे। मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि वित्तमंत्रीजी यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की सामान्य वर्गाने जो विश्वास दाखवला गेले 10 वर्ष, तिसऱ्यांदा हे एनडीएचं सरकार निवडून आलं, आज त्यांना देखील रिलीफ देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। आणि फक्त सामान्य वर्गाला नाही, आज शेतकरी असतील, युवा असतील, महिला असतील, सिनियर सिटीजन्स असतील, या सगळ्यांना एक मोठा दिलासा वेगवेगळ्या रूपाने दिलेला आहे। शेतकरी जर आपण म्हटलं की शेतकऱ्यांना जी स्कीम आहे त्या स्कीममध्ये एलिव्हेशन देण्यात आलेलं आहे, वाढवलेलं आहे। त्याचं क्रेडिट लिमिट 3 लाखावरून 5 लाखापर्यंत घेऊन गेलेलं आहे। तर मला वाटतं MSMEs असतील त्यांना चालना देण्यासाठी काम केलेलं आहे। MSMEच्या माध्यमाने युवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल। तर जसं हा सर्वसामान्यांसाठी बजेट आहे तसं युवकांसाठी पण देखील बजेट आहे। युवकांना प्रोत्साहन देण्याचं बजेट आहे, युवकांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याचं हे बजेट आहे। तर मला वाटतं एक सर्वसमावेशक बजेट देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। बिहार हा राज्य आहे, त्याचं नाव कसं नसतं, महाराष्ट्र राज्यासाठी स्पेसिफिकली काय दिलं गेलं? बघा, गेल्या वेळेस विरोधकांनी सांगितलं होतं आंध्राचं बजेट आहे, ह्या वेळेस म्हणतायत की बिहारचं बजेट आहे, परत जुलैमध्ये बजेट आल्यानंतर परत म्हणतील कुठल्या राज्याचं बजेट आहे। मला वाटतं प्रत्येक राज्याला सहकार्य करण्याची भूमिका देखील केंद्राने दाखवलेली आहे। जे लोन्स राज्याला देणार आहेत ते देखील आज त्याची देखील घोषणा आज सरकारच्या माध्यमाने झालेली आहे। आज PPPच्या माध्यमाने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 1.5 लाख कोटी इंटरेस्ट फ्री लोन्स 50 वर्षासाठी हे देखील राज्याला देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने होणार आहे। त्याचबरोबर आउटले ऑफ ते 1.5 लाख कोटी तुम्हाला सांगितलं की 50 वर्षासाठी इंटरेस्ट फ्री लोन्स प्रत्येक राज्यासाठी देत आहेत। तर म्हणजे प्रत्येक राज्याला सामावून घेण्याचं बजेट देखील हे आहे। विरोधक म्हणतात महाराष्ट्राचं, अरे विरोधकांना बघा दुसरं काही काम राहिलेलं नाहीये, उरलेलं नाहीये। महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा राज्य आहे, सगळ्यात मोठा GDP असणारा हे राज्य आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र हा देशाला